टाइम डिजिटलमध्ये स्वागत आहे. मी ऋषिकेश मोरजकर, नांदगाव, कणकवली. मी मतदार बोलतोय. हा निवडणूक पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज आपण घेणार आहोत. मतदार काय बोलले त्या ठिकाणी आपण पहा. आपल्याला मतदार म्हणून का वाटतं? मला या जिल्ह्याचा मतदार म्हणून असं वाटतं की आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची अशी परिस्थिती झाली आहे की आपल्या इकडे भरपूर पाऊस पडून सुद्धा आपले जे आज 22 डॅम आहेत ते पूर्ण अर्ध अवस्थेत आहे आणि ते पाणी जर आपण पूर्ण घेऊन जर ते गावोगावी जर फिरवले तर खरोखरच आपला सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्याही प्रकारचा रोजगार न करता सुखी होऊ शकतो. तर माझी ती एक इच्छा आहे की पूर्ण डॅम जे आहेत 22 ते आज 20-20 वर्ष बंद पडलेले आहेत, 30 वर्ष बंद पडले आहेत. मग ते ताबडतोब चालू करून त्याचं पाणी पूर्ण गावागावामध्ये फिरावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला ज्येष्ठ नागरिक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? सध्याच्या त्या काळातले जे काय सरकार चाललेलं आहे आता भाजपचं, ऐकलं काय ते मला तर व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चाललं असं नक्कीच वाटतं आहे. मग त्याच्यातून काहीतरी प्रगती होते, असं मला देशाची प्रगती होते हे मेन आहे. आमची तर होते पण देशाचीही प्रगती होते ते मला खूप बरं वाटते. खरं सांगतो तुम्हाला, ऐकलं का? म्हणून अजून काही अपेक्षा त्यांच्याकडून? अजून अपेक्षा म्हणजे आता काय अपेक्षा माणसाच्या खूप असतात. त्या अपेक्षा सगळ्यात पुऱ्या होतील असातली काही गोष्ट नसते, पण जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण सरकारने कराव्या असं आम्हाला वाटतं. बाकी काय त्याला महागाईवर लक्ष ठेवावा म्हणून. सरकार मोदी सरकार मला वाटतं 2014 ते आत्तापर्यंत आहे. त्या दरम्यान या 10 वर्षाच्या काळात त्यांच्यावर एकदाही मोठा म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही आणि त्या सरकारने कधी भ्रष्टाचार केलेला असा त्याच्यावर कोणी आरोप केला नाही. तसेच 370 कलम रद्द केलं मग काश्मीरचं आणि काश्मीर भारताला मोदी सरकारने मिळवून दिलं. मोदी सरकारने गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या एकदम थेट त्यांच्या अकाउंटला बँकेच्या खात्यात जमा होतात. तसेच स्टार्टअप योजना त्यांनी केली आहे किंवा कौशल्य विकास योजना, असे खूप बऱ्याच योजना त्यांनी आणलेल्या आहेत आणि मोदी सरकारमुळे जगात भारताचं नाव उंचावलं आहे. कुठे गेलं तर भारताचं नाव उंचीवर आहे. आता कोकणात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. 7 तारीखला मतदान आहे आणि आपण आज कणकवली तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी आहोत. नांदगाव येथील संयुक्त रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आहेत. रिक्षा व्यावसायिक म्हटलं की मतदाना दिवशी मतदारांना बाहेर काढण्यासाठी सर्व रिक्षा व्यावसायिकच काम करत असतात. या ठिकाणी आपण रिक्षा व्यावसायिक आहेत, त्यांच्यापासूनच या रिक्षा व्यावसायिकांची काय समस्या आहेत किंवा त्यांच्याकडून तुम्हाला येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे या मुद्द्यासाठी जाणून घेऊया. काय सांगा तुम्ही? समर्थ रिक्षा संघटना नांदगाव की आमची एकच आहे की कोरोना काळात आम्ही सगळे ॲम्ब्युलन्ससारखे रिक्षावाल्यांनी पेशंटला वाचवले, पण आमच्याकडे कोण रिक्षावाल्याकडे बघत नाही. तर मुख्यमंत्री बी आमचे रिक्षावाले आहेत, त्यांनी बी आमचा विचार करायचा आहे आणि कुठला बी गव्हर्नमेंट होते त्यांनी रिक्षा संघटनेसाठी काय 60 वर्षानंतर पेन्शन वगैरे याची सुविधा करायची आहे आणि परत इन्शुरन्स जास्त आहे रिक्षावाल्यांचा, ते जरा कमी करायचं आहे. तसेच याप्रमाणे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विलास कांडरी आहेत. तुम्हाला काय वाटतं? काय अपेक्षा आहे? ही संघटना म्हणजे एक कणकवली तालुक्यामध्ये संगीत रिक्षा संघटनेमधला की कार्यक्रमही आम्ही तेवढे करत असतो आणि संघटनेच्या माध्यमातून पूजा घालणे किंवा मित्र तपासणी, रक्तदान शिबिर हे सुद्धा आम्ही कार्यक्रम ठेवत असतो. त्याचबरोबर आम्हाला आत्ता म्हणजे आता होऊन असलेल्या निवडणुकीमध्ये या म्हणजे कुठचंही काही असो, सरकार कुठचंही येऊ, पण जास्तीत जास्त रिक्षावाल्यांचा विचार करण्यात यावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यात करून नांदगाव रेल्वे स्टेशन आहे, इथलं नांदगाव किल्ला आहे, या परिसरामध्ये आम्ही सातत्याने धंदा करत असतो. पण धंदा आता एक भवानीचा होते ही पटीनं रिक्षावाल्यांना रेल्वे स्टेशन जवळ असून नांदगाव तिथे अनेक गाड्या सोडण्यात थांबवण्यात यावी हीच आमची अपेक्षा. ते रिक्षा व्यावसायिक टाइम डिजिटलसाठी ऋषिकेश मोरजकर, नांदगाव. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.